हॅलो 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 आजी, मी अनु बोलतेय अंबाल्याहून. हा बोल, कशी आहेस? पोचलीस ना वेळेवर? हा हॅलो हॅलो, सनी आला होता का न्यायला? हा, सुषमा कशी आहे, बरी आहे ना? आजी किती प्रश्न विचारतेस, संपले प्रश्न ना? अगं आजी, मी आता फोन केला म्हणजे मी सुखरूप पोचले की नाही? हे बाय द वे, मावशी आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आली. तिचा डोळा लागलाय म्हणून मी तुला फोन करायला आले. काय झालं तिला? कमाल करतेस आजी तू. तिला काही झालं नाहीये, होणार आहे. म्हणून तर मला एकटीला पाठवलं ना इकडे तिची काळजी घ्यायला. शहाणीच आहेस. मी तर जायला तयारच होते, पण आईनी म्हटल्यावर तूच आपण तयार झालीस ना? बरं ते जाऊ दे. सुषमाचं घर कसं आहे ग? घर? अगं बंगला म्हण बंगला. मस्त मोठं लॉन आहे, नोकर चाकर आहेत. मावशी ना इकडची गाडी तिकडे करत नाही, नुसते हुकूम सोडत असते. आणि आता मेम साहेब मा बनने वाली आहे म्हटल्यावर तर काही विचारू नकोस. मावशी ना सॉलिड पुट ऑन झाली आहे. आता हे पुट ऑन काय आणखीन? अगं म्हणजे अशी गरगरीत झाली आहे ती. जाऊ दे. हे बघ, तू तिला नजर लावू नकोस हा. मुळात ती आधी वाह्यात आहे. तू तिची खबरदारी घे, हा, काळजी घे तिची. तिला रोज फिरायला नेत जा आणि भरपूर व्यायाम कर म्हणून सांग. बरं, आमचे जावई बापू काय म्हणतात? त्याला काय झालंय, मस्त मजेत येतो. आता 15 दिवसांसाठी कुठेतरी जाणार आहे म्हणे कॅम्पला. मी इथे आले ना त्यामुळे बिंदास्त येतो. आणि शेजारचे पण छान आहेत हा आजी. चोप्रा आंटी, तिची मुलगी पण आहे, माझ्याच वयाची आहे. बहुतेक जमेल आमचं. हो बर. मी काय म्हणते अनु, तू पण एखादा निवड ना तिकडचा कॅप्टन बिप्टन. का तुम्हाला मी नकोशी झालीये का? हे बघ तसं असेल ना तर मग अनु अगं किती चिडतेस तू, गंमत केली. ताईने चेष्टा केली तर ती चालते वाटतं, आणि आजीने चेष्टा केली की राग येतो. बरं जाऊ दे, फोन ठेवतो आता. उगीच बिल वाढवू नकोस. हॅलो, आणि सारखा फोन करत जाऊ नकोस, कळलं का? एकदा चित्ता. हॅलो हॅलो, ठेवला वाटतं फोन. घे चहा घे. मग झाली का तयारी? कुठे कसली? तर मला काय माहित कसली ते. काय नाही रे, यांचं सगळं नाटक आपलं लक्ष देऊन. नाटक कशाला? परवा तो बाबा सांगत होता 4-5 दिवस जरा बाहेर जाऊन येतो म्हणाला. म्हटलं जा. काय नाही, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. घरात बाळ लहान आहे, पल्लूची नोकरी, तुझं गॅरेज. पल्लू रजा येईल. पण कशासाठी? बाबा तो म्हणला तुझ्याच मनात 4-5 दिवस बाहेर जायचंय म्हणून. माझ्या नावावर बिल फाडतंय. हे काय वय आहे बाहेर जायचं आता फिरायला? काय दिस इज टू मच. तू म्हणजे जवळजवळ असं म्हणतेस की तू जवळ जखड म्हातारी झालीस. अरे चला हवा पालटी करून ये. हे बघ, मी बाहेर फिरायला जायचं आणि माझं लक्ष बाळावर. पल्लूने बाळाचं काय फोनवर सांगितलं की आपला माझा जीव वर खाली. मी कुठेही जाणार नाही. मला तर संशय येते तुम्हा बापलेकांचा काहीतरी प्लॅन चाललाय असं. अरे बुवा, या मॅडम चहा घ्या. आम्हाला बिन साखरेचा चहा. काय आम्हाला श्रीमंती रोग आहे. नाही म्हणजे साखर कारखान्याचा चेअरमन असलो ना तरी साखर वर्ज्य. नाही, साखर जरी वर्ज्य असले ना तरी तुमच्या बोलण्यात मात्र एकदम मिठास आहे. म्हणजे तुम्ही सहसा कोणाला दुखवत नाही, निदान तसं जाणवू तरी देत नाही. काय आमच्या पोटात साखर नसली ना तरी आमच्या ओटावर साखर असते. अहो याला तर राजकारण म्हणतात. आणि तुम्हा सुशिक्षित मंडळी ना आम्ही राजकारणी लोक आवडत नाही. आमच्याशी बोलायचं म्हटलं की तुमच्या कपाळावर नेहमी आट्या. कबूल, अगदी कबूल. नाही म्हणजे तुमच्याबद्दल आमचे गैरसमज असतात, आता होते म्हणू. पण काय वर्तमानपत्रातून तुम्ही आम्हाला जास्त कळता, समजता. म्हणजे तुमची इमेजच. हो, वर्तमानपत्रातून म्हणजे खास करून बघा ते सिनेमामध्ये आम्हाला फारच वाईट रंगवतात. म्हणजे काय ते दाखवतात ना तेवढे काय आम्ही वाईट नसतो. पण काय खुर्चीची सवय झाली ना की ती टिकवण्यासाठी हे असले काहीतरी येडेवाकडे गेम खेळावे लागतात. आता तुम्हाला सीएम साहेब शिक्षण मंत्री करतो म्हणाले, पण तुम्ही नकार दिलात. नाही म्हणजे नकार दिलात ते एका प्रकारे योग्यच झालं म्हणायचं.
अहो साहेब, काय तुम्हाला कुठे अकोमोडेट करू शकले असते. नाही नाही, खरंच सांगते, मला हे सगळं जमण्यासारखं नाहीये. अहो, मंत्री होणं काही येरा गबाळाचं काम नाहीये. थोडक्यात काय की गेंड्याची कातडी पांघरायला शिकायला हवं असंच म्हणा की. मी मीटिंगमध्ये अधनमधनं बोलते, त्याचं उट्ट काढण्याचं ठरवलेलं दिसते तुम्ही. नाही, म्हणूनच तुम्ही मला इथे बोलवलंय की काय? तुमचा निरोप मला मिळाला ना, तेव्हा वाटलं की आपली टर्म संपायच्या आतच आपल्याला इथून जावं लागणार आहे. छे छे, अहो तुमची डायरेक्ट अपॉइंटमेंट. तात्यासाहेब एक वेळ मला बदलतील, पण तुम्हाला काही काळजी करू नका. तुम्ही तुमची टर्म पूर्ण केल्याशिवाय इथनं जात नाही. आणि हो, अदनं तुम्ही मीटिंगमध्ये आमची मापं काढता ती जरा बंद करा. काय सचिव आहेत ना सचिव, ते घरातल्या घरात हसतात. सॉरी, म्हणजे मुद्दामून नाही हो मी करत, पण तुम्ही मला शह देण्यासाठी शरद जोशीने इथे आणण्याचं जे राजकारण खेळलात ना, तेव्हापासून नाही, मुद्दाम नाही हो. कळत नकळत ही अशी पावलं उचलली जातात. काय आता हे असं वागणंच आमच्या रक्तात आहे, त्याला आम्ही तरी काय करणार. आणि आता आम्ही शिक्षण मंत्री असताना साहेबांनी तुम्हाला इथं आणलं, आणि तुम्ही सुद्धा आमचा मुलायजा न ठेवता कधी कधी सॉरी म्हटलं ना, पुन्हा असं होणार नाही याची मी काळजी घेईन. पण काय थोरात साहेब, मी सुद्धा आता शिक्षण समितीची चेअरमन आहे, तेव्हा त्या खुर्चीचा मान तुम्ही ठेवा, म्हणजे आपोआपच. तुम्हाला सुद्धा खुर्चीचा गुण नाही पण वाण लागलं. तुम्हाला पण मान अपमान कळायला लागलं. हॅलो, हो आलो आलो. मीटिंग ना? नाही, संपली. हो आलो. बरं या मॅडम, मला पण बरीच कामं आहेत. नाही पण आजची मीटिंग बाकी झकास झाली नाही. येते मी. अगं हे कोण आहेत? बघू. कोण ग? आप्पा. अगं हा आप्पा आजोबा आपल्या शेजारी राहायचा, आणि रोज न चुकता जेवायच्या वेळेला हजर व्हायचा, आणि अगदी रोज न चुकता ह्या दोघांची भांडणं व्हायची, आणि मी आपली ती भांडणं सोडवत बसायची. अया, ही बाई व पोलिसाच्या वेशात आहे. त्यांचं नाव इन्स्पेक्टर चौबळ. बाबा की नाही तुरुंगातल्या कैद्यांवरती अभ्यास करत होते, काहीतरी प्रयोग करत होते, तेव्हा या इन्स्पेक्टर चौबळबाईंनी त्यांना खूप मदत केली. अया, हे बघ, फुलांचा मुकुट, धनुष्यबाण. आई, ह्या बाईला बाळ होणार आहे ना ग? तुला कसं माहिती? अगं पूजा आहे ना, तिच्या ताईचा सुद्धा असाच फोटो काढलाय, तेव्हा आई आणि मी गेलो होतो ना. अगं तूच तर मला सांगितलंस. हो हो बेटा, पुढे बघ ना, पुढे तुझे चिक्कार फोटो आहेत. अगं ही बाई कोण आहे? ही आपल्या अल्बम मध्ये हिचा सारखा फोटो का असतो? अगं अक्षता, अगं चित्रा मावशी आहे ती. मग आता हिचं काय झालं? ही कुठे राहते आई? कुठे आहे ही? सोना, चित्रा मावशी की नाही माझी मैत्रीण. पूर्वी ती म्हणजे काही दिवस ती आपल्याकडे राहायला होती, पण आता ती नाही आहे जगात. ती देव बाप्पाकडे गेली. मग तिचं बाळ? चला बघू, आवरून ठेवा. चला चला चला, खूप उशीर अगं झाला. सांग ना, तिच्या बाळाचं काय झालं? मला कोणी सांगतच नाही काही. पण तिच्या बाळाचं काय झालं असेल? एक मिनिट. येस, नमस्कार. आपण शरद जोशीच ना? हो.
जे तुमच्याबद्दल ऐकलं होतं अगदी तसेच दिसतंय राव. सॉरी, मी आपल्याला ओळखत नाही. आता सॉरी म्हणून आम्हाला समजू नका राव. आम्ही इंडियात राहतो, तुम्ही फॉरेन रिटर्न स्कॉलर, शिक्षणातले बाप तुम्ही. नाही, खरंच मी आपल्याला ओळखत नाही. पण इंडियात तुमचं काहीतरी नाव असेल ना? आवडलं राव आपल्याला. आवडलं एकदम. इंडियात नाव आहे की राव आमचं, लय नाव आहे. आम्हाला भाई शेलार म्हणतात. नमस्कार. राजकारणातले समजे लहान थोर ओळखतात आपल्याला एकदम. तुम्हाला भेटायची लय दिवसापासून इच्छा होती. थोरात साहेबाचे एकदम खास माणूस बर का आपण. बरं, मग आओ आज थोरात साहेब जे काही येते आमच्यासारखे मुळेच राहो. मानतात, ते पण मानतात एकदम. एकदम मानतात. खरं म्हटलं तर शिक्षण समितीत आजही आपली एंट्री होऊ शकते. पण तुमच्या त्या जोशी मॅडम म्हणजे त्यांचं काय? काय जमत नाही जोशी मॅडमचं ना आमचं. काय बी नसलं राव, काय कळत नाही. पण बाई शिस्तीची आहे एकदम. पक्की पक्की शिस्त. हट्टी घमेंडी. म्हणजे बातम्या मिळत राहतात राव आम्हाला. आमची माणसं आहेत तिकडे पेरून ठेवलेली. तर काय तुम्ही मुंबईत येताय म्हटल्यावर आम्ही लगोलग थोरात साहेबांना सांगून म्हटलं बोलून घ्यावं तुम्हाला. नाही, मला एक सांगा, तुम्ही हे सगळं मला का सांगताय? आता आम्हाला वाटलं राव तुम्हाला आपसुक सगळं कळल. नाही, तुमचं राजकारण मला कळत नाही. काळजी नाही, आम्ही आहोत ना. आम्ही समजून सांगू की राव तुम्हाला. गरज नाही. अहो नाही, असं कसं बोलताय हो. तुम्हाला सांगतो शरद जोशी साहेब, तुम्हाला त्या मॅडमना घराबाहेर घालवल्यानंतर फॉरेन, माफ करा पण काय बोलावं लागतो. तुम्ही फॉरेनला गेलात उच्च शिक्षणासाठी. पण राजकारणातला एक गुण आम्ही तुम्हाला सांगतो. राजकारणामध्ये दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है. एकदम सिंपल बात आहे. एकदम सिंपल. थोरात साहेबांनी तुम्हाला तुमची जी नेमणूक केली सल्लागार पदावर शिक्षण समितीत, ती कशासाठी माहिती आहे का? बाईला शह देण्यासाठी. नाही, एक मिनिट, तुम्हाला जरा सांगतोच मी. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या म्हणण्यानुसार मी चालावं, बोलावं आणि तुमची कठपुतळी व्हावं, तर ती तुमची चुकीची कल्पना आहे. माइंड वेल. असं कसं? आता बाईंनी तुम्हाला घराबाहेर घालवल्यानंतर. एक्सक्यूज मी, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. इंग्रजी लय बोलताय राव, स्कॉलर माणसं तुम्ही. पण तुम्हाला सांगतो आमची हुशारी जोशी साहेब तुम्हाला कळणार नाही बरं का. जरूर पण नाही. आणि एक गोष्ट सांगतो, तुमच्याशी एकही शब्द बोलण्याची माझी इच्छा नाही आहे. माझं जे हे शिक्षण आहे ना, हे असल्या घाणेरड्या राजकारणासाठी खर्ची घालण्याची माझी मुळीच इच्छा नाही आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं मत जर मला मान्य असेल तर केवळ विरोधासाठी मी विरोध करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते अशक्य आहे. आणि दुसरी गोष्ट, मला जे हे मानधन मिळतं ना या पदासाठीचं, ते या शिक्षण क्षेत्रामध्ये बदल व्हावेत म्हणून मिळतं. या विद्यार्थ्यांचा, त्या शिक्षकांचा या शिक्षण क्षेत्रावर विश्वास बसावा म्हणून मिळतं. तुमची आणि तुमच्या थोरात साहेबांची अशी जर चुकीची कल्पना असेल तर ती काढून टाका. अंडरस्टँड? मला सर्वात जवळचं हे शिक्षण क्षेत्र आहे. तुमच्यासारखे स्वार्थी गटारात राजकारणात बरबटलेले राजकारणी मला मुळीच जवळचे नाहीत. अंडरस्टँड? ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणि पुन्हा मला भेटण्याचाही प्रयत्न करू नका. हे मात्र चुकीचं आहे बरं का जोशी साहेब. काय राजकारणात दोन गोष्टी शिकलोय मी. पहिली म्हणजे कुणीही आपला कायमचा शत्रू नसतो, कायमचा मित्र नसतो. आपल्याला परवडेल तसे आपण संबंध जोपासायचे. एनिवे येतो मी.
काय बाबा घरी बसून काय करतोयस? अरे मला असं वाटलं होतं की तू गॅरेजवर आहेस. नाही, ते बरोबरच आहे. मी गॅरेज मधूनच येतोय तुझी वाट बघून. अरे त्याचं काय झालं, मी वाट बघत होतो चहाची. बराच वेळ वाट बघतोय. मी म्हटलं एक फक्कड सारखा चहा घेऊ आणि मग मी येणारच होतो गॅरेजवर. मग त्यात वाट कसली बघायची? स्वतः उठायचं आणि चहा करायचा. हो का? हो. स्वतः उठायचा आणि चहा करायचा. स्वतः केला का कधी बाप जन्मात? आम्ही कसा करणार? जेवढं बापाने शिकवलं तेवढंच आम्ही केलंय. हो. जे शिकवलं नाही ते करणार कसं? करेक्ट. बरं, आई कुठे गेलीये? आजी कुलदीपकाला घेऊन बाहेर फिरण्यास गेलेले आहेत. अच्छा, आता तो कुलदीपक. येस. आणि या ओरिजिनल कुलदीपकाला चहा हवाय तो कोणी विचारतच नाहीये. बरं असतं तुम्हा आई बाबांचं. म्हणजे मुलानं लग्न करून घरामध्ये सून आणायची, मग ते सुनेचं कौतुक. मग सुनेला मूल झालं की त्या नातवाचं कौतुक. आणि या ओरिजिनल कुलदीपकानं जे कर्तृत्व दाखवलं त्याला काही किंमतच नाही. कर्तृत्व? हो. कर्तृत्व ह्याला काय तू कर्तृत्व म्हणतोस का रे? हा, अरे बापानी स्वकर्तृत्वानं जे गॅरेज उभं केलेलं आहे ना ते बघा, मग आम्ही म्हणू कर्तृत्व. अरे जन्मबंदी वास सजाय. पल्लू याला पण चिकारा अवकाश आहे का? तिच्याकडे काय काम होतं तुझं? काय नाही, चहा हवाय. हो काय? काय कुलदीपकराव, आता जरा स्वावलंबन शिका. म्हणजे काय? म्हणजे सांगतो, आता मी आणि सीमा 4 दिवस बाहेर गावी जाणार आहोत ना, तेव्हा आम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही जे जे काय इथे करणार आहात ना घरी, त्याला स्वावलंबन असं म्हणतात. म्हणजे सकाळी उठून पहिला चहा सुद्धा? नाही नाही, नुसतं तेवढंच नाही. अरे तानं बाळ घरामध्ये असलं ना की सकाळपासून संध्याकाळपर्यंत, नाही तेवढंच नाही तर अगदी मध्यरात्री सुद्धा त्याच्यासाठी काही करावं लागतं. कळेल. पण मी काय म्हणतो, तुम्हाला जाणं आवश्यकच आहे काय? अरे आता 4 दिवसापूर्वी जा 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 म्हणून मागे लागला होतास आणि आता खरंच निघालो तर जाणं आवश्यक आहे का असं विचारतोस? अरे तसं नाही रे, म्हणजे आईनं तुझ्या बरोबर येणं आवश्यक आहे का? क्या सवाल आहे. अरे तुझ्या बापाच्या या पोस्ट हनीमून वयामध्ये तुझ्या आईशिवाय दुसरी कोण बाई त्याच्या बरोबर येणार आहे सांग बघू. बाबा तू काय बोलतोय? माझ्या बालमनावर परिणाम होतील. हो काय? मग तू एक काम कर. काय? आम्ही आता 2 जण बाहेरगावी गेलो का नाही की तू स्वावलंबन जे करशील ना ते कर, म्हणजे तुझ्या पोराच्या बालमनावर चांगले परिणाम होतील. मानला पिताजी, इस बात पर हम आपको चाय पिलाते हैं. क्या बात है. ईरानी के होटल से.